पिंजरा पिंजरा रे काही सुचत नाहीये. किती नाही म्हटलं तरी शेवटी मी आई आहे, मला काळजी वाटणारच नाही. नको या दुष्ट चक्रात अडकायला नको. नाही, लग्न झालं की कमीत कमी त्या बिचाऱ्या बाळाला त्याच्या हक्काचा बाप मिळेल. मला काय वाटतं की आजची रात्र त्यांना चांदणी लॉजवरच असू दे, नाहीतरी तो ओजस तिकडेच राहतो. असं काय ते संसाराचा पहिला दिवस अशा ठिकाणी काढणार? मग काय करणार आहेस तू आनंदी? हे बघ, आई आणि तात्या नारायणीला घरात घेणार नाहीयेत आणि मला त्यांना नारायणीची सावलीही नकोय. शेलार वाड्यावर गोंधळ नको म्हणून आपण तिला तिथे नेत नाहीये, तसंच आपल्या घरी गोंधळ नको ना म्हणून आपल्या घरी न्यायचं नाहीये ते. पण मग भाऊजी जसं म्हणतात ना, आपण तसं करूया. आजची रात्री त्यांना तिकडे काढू दे, वाटलंच आम्ही त्यांची खोली अशी छान सजवतो. गजा बोलतोय. काय रे गजा? त्या फोन कंपनीतल्या बायका बोलतात तसं काय बोलायची गरज आहे? मी अमुक बोलतो, मी तमुक बोलतो. मग काय म्हणायचं? हे पण मीच सांगायचं तुला? नाही, तू बोल ना. आता एवढं मोठं तोंड आहे तुझं, सगळं काही सांगते, मग हे पण सांग. बरं आई, आता मला अजिबात वेळ नाहीये. लग्न कसं झालं ते सांग ना. तू इकडे का? मी तुला फुलांच्या 4-5 करंड्या पाठवा. नको जास्त लागतील. एक काम करा, 10-12 करंड्या पाठवा. आम्हाला एक ग्लास दूध हवाय. दुधाचा ग्लास असा फोनवर ऑर्डर करून मिळतो का कधी? एक काम कर, मला ते फोन, मी बोलतो. नाही, मी काय म्हणतो, गजा मला फोन दे. ऐका ना, 2 मिनिटं इकडे आहे ना पटकन. तुला कळत नाही का? गिरी दादा होता म्हणून असं बोलत होतो मी. तात्यांचं ठीक आहे, पण वीर दादापासून कशाला लपवायचं? आम्ही त्याला पण घाबरतो. आदरार्थ भीती आहे मला त्याची. गजात अजून किती काळ सगळ्यांना घाबरणार आहेस? मी तुला नंतर सांगतो. बरं आता फोन ठेव, मी येतोय तुला घ्यायला. हा, आजचा दिवस चिडू नको ना. आजचा दिवस. आता माझं ऐकत नाहीयेस आनंदी, पण हे होणार नाहीये हे तुला कळत नाही. नंतर या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होणार आहे आनंदी. आनंदी वहिनी, अहो या ड्रेस मध्ये कसला भारी दिसताय तुम्ही. नाही, भारी दिसणारच ती, कारण वीर दादाने दिलेला ड्रेस आहे. प्रेमाने दिलेलं गिफ्ट नाकारलं नाही तिने. उगाचच बायकांसारखे टोमणे मारू नकोस. वीर दादाने स्वतःच्या पैशाने घेतला असेल ना आनंदी वहिनींसाठी ड्रेस. आता सगळे राग लोभ बाजूला ठेवा आणि सुखी संसाराला सुरुवात करा. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, माझ्या वतीने तुम्ही सगळ्यांच्या पाया पडा. निदान या वयात तरी तुम्हाला अक्कल येईल. नारायणीताई, आता तुम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनात बांधले गेलेले आहात. तुमच्या सुखी संसाराची सुरुवात वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादानेच व्हायला हवी. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांना नमस्कार करा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आयलेच्या तोंडाचा पट्टा आवरा, नाही तिची अपमानाच्या कडी गुरुजींच्या रोडावर आपल्या रोडावर यायची. नाही, गुरुजींचा झालेला हा अपमान आणि आपण इथे थांबल्यामुळे आपला होणारा अपमान, याच्याबद्दल या नारायणीला क्षमा नाही. अरे लहान लहान म्हणून किती सहन करायचं ना आपण. तुला काय करायचं फुकटच्या चौकशा? हे बघ नारायणी, तू माझा अपमान केलास ना तर मी एक वेळ सहन करीन, पण दादाचा किंवा गुरुजींसारख्या वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात सहन नाही करणार, कळलं ना? मग नको करूस. माझ्या लेखीत तुझी किंमत शून्यच होती आणि भविष्यातही तीच राहील. आता तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा आणि मला माझ्या परिस्थितीवर सोडा. निघा इथून. आता निघताय. आपलं लग्न आहे म्हणून आलेत सगळे, आपल्याला आशीर्वाद द्यायला. ए, उगाच तू तुझं तत्वज्ञान माझ्या समोर पाजळू नकोस आणि मला शिकवू नकोस. ह्या लोकांमुळे सोकावलायस तू. खरं तू तुझी माझ्या बाजूला उभी राहायची सुद्धा लायक नाहीये, कळलं? मग ह्याचा विचार माझ्यापासून प्रेग्नंट होण्याच्या आधीच करायला हवा होता. एकदा स्वतःच्या मनाला विचार, लायकी कोणाची आहे आणि कोणाची नाही.